ब्रेकनंतर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। न्यूज 18 लोकमतमध्ये बातमी छत्रपती संभाजीनगरातली। छत्रपती संभाजीनगरातील 9 मतदारसंघाच्या मतदान यंत्रांसाठी स्ट्रॉंग रूम बनवण्यात आल्या आहेत। या सर्व स्ट्रॉंग रूम बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला। प्रत्येक व्यक्तीची चौकशी करूनच आत सोडलं जातंय। तसंच आजूबाजूच्या परिसरात कुणीही फिरू नये यासाठी पोलिसांचा पहारा ठेवला जातोय। स्ट्रॉंग रूमचा संपूर्ण परिसर हा सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश यांनी। पाहूयात। छत्रपती संभाजीनगरमध्ये काल मतदान प्रक्रिया पार पडली आहे। शहरातील तीनही मतदारसंघ जे आहेत पश्चिम, मध्य आणि पूर्व त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी स्ट्रॉंग रूममध्ये आता ते यंत्र पोहोचवण्यात आलेले आहेत। स्ट्रॉंग रूममध्ये अशा कडेकोट बंदोबस्तात हे संपूर्ण यंत्र त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। आपण जर आता जे दृश्य बघतोय ते शहरातील मध्य मतदारसंघाचे आहे। शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये हे स्ट्रॉंग रूम बनवण्यात आलेली आहे आणि त्या स्ट्रॉंग रूममध्ये मतदान यंत्र असेल किंवा इतर सामुग्री असेल ती ठेवण्यात आलेली आहे। या ठिकाणी CRPFचं एक पथक आज देखील तैनात करण्यात आलेलं आहे। कुठली अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये किंवा कुणीही या ठिकाणी फिरकू नये याची पुरेपूर जबाबदारी खबरदारी जी आहे ती पोलिसांनी घेतलेली आपल्याला दिसून येते। तगडा असा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। वरिष्ठ अधिकारी देखील असेल, निवडणूक आयोगाचे अधिकारी जरी असेल किंवा इतर वरिष्ठ अधिकारी असेल त्यांची देखील चौकशी करूनच आत सोडल्या जाते किंवा जे अधिकारी, पोलीस अधिकारी असेल, निवडणूक अधिकारी असेल किंवा मग जिल्हा प्रशासनाचे अधिकारी असेल ते संपूर्ण अधिकारी या संपूर्ण वॉर्ड रूमवर लक्ष ठेवून आहेत। जर आपण बघितलं तर संपूर्ण परिसर हा CCTVच्या अंडर आहे। CCTVमध्ये कुठे काही घटना घडते तर ते CCTVमध्ये कैद केले जाते आणि त्यावरती देखील जिल्हाधिकारी कार्यालयात काही कर्मचारी आहेत ते लक्ष ठेवून आहेत। कुठेही गैरप्रकार घडू नये याची पुरेपूर खबरदारी घेतलेली आपल्याला जिल्हा प्रशासनाकडून पाहायला मिळते आणि संपूर्ण स्ट्रॉंग रूमची हीच परिस्थिती छत्रपती संभाजीनगरमध्ये असून वेगवेगळ्या स्ट्रॉंग रूममध्ये वेगवेगळे अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तगडा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह मी अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।